तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती आपल्या तर नक्कीच आत्ता सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. याच्यामध्ये पूर्ण आपण एक दाखवतोय वेडिंग शूटला जाताना आम्ही चौघं फोटोग्राफर आहे सोबत, कसं मी एन्जॉय करतोय, काय कसं काम करतोय सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. तर स्वागत आहे तुमचं. आता आपण चाललोय एका ठिकाणी नदीकडे. आगी मावळे का साध आहे, तुम्ही चेक करा. रात्री मुंबईवरून यायला झाले तर मला पाच डोकं जाम झालंय, डोळे असे जड झाले सगळे. आता पोहोचलोय आपण त्रिवेणी चौक. अशी तिकडं राहिलाय तर ते आपली रेंज पण कमी आली आहे, 35ची रेंज आहे. कुठेतरी जाताना लवकरच पेट्रोल भरावं लागेल, नाही तर परत हायवेला जाऊपर्यंत चान्स नाही. तर थोडी गडबड झाली, कॉलनी सापडत नाही आहे. प्रत्येक गोष्टीत लेट आहे, प्रत्येक गोष्टीत. हे दुकानात ठेवायचं. किती टायमिंग दिलं काय सांगू आता तुला. बसते नंतर परत स्टुडिओमध्ये गेलो नेट करायचं. चलो सौरभची सकाळपासून 10-15 फोन. अरे मला तू जरा थांब बाबा. मला फोन करतोय बाई, कर लवकर, त्याला कर लवकर, कॉन्फरन्स लागेल. त्याचं मी सकाळी आलोय 5 वाजता, त्याच्यामुळं कॅपॅसिटीच नाही राहिली. रात्रभर जागा 1 मिनिट पण झोपलो नाही. ते म्हणते लवकर ये लवकर ये. हे दुकान कोणाचं आहे? माझं आहे. हे आहे का? हा, काय घ्यायचंय? अच्छा, कोण आहे दुकानात ते? दादा आहे, मोठा दादा. पाणी वगैरे दुकान होतं, एक किराणा दुकान होतं. मोठी माणसं आहेत है ना? नाही बाबा, असं काही नाहीये, चाललंय. पार्ट टाइम पण पाहिजे काहीतरी ना. हो मग काय तर. आता डायरेक्ट सौरभला घेऊन आणि तिथून समाधानला. चलो चलो लेट्स. 360 आणलंय तू? हो. त्यामुळे 360 लागतो पाहिजे भारी. आता इथून सरळ गेलं की भक्तिशक्ती निगडी. आता स्टॉल तिथंच लावला होता ना भक्तिशक्तीला. बघितली का रील? बघितलं ना, भारी होतं. लय रिस्पॉन्स आला त्याला. आपल्या पुढच्या चौकातून जायचं होतं खरं तर, आपण इथून अलीकडूनच टाकलेलं लेफ्टला सर्व्हिसने. फोन केला ना त्याला. आमचा गडीला तो एक्साइटेड आहे एकदम, असा फुल ऍक्टिव्ह. गावातनं जाणार ना आपण, फुल ऍक्टिव्ह तो. ज्या गावाच्या साईडने आम्ही जाणार आहे त्यासाठी ते खूपच जास्त एक्साइटेड झालंय. ते बोलतो की आम्ही पहिलं गावाला जाऊ मग शूटला जाऊ. शूट काय आपण रोजच करत राहतो ना, त्यासाठी त्याला वाटतंय भाई काय सगळं चालतो, चला पहिला गाव फिरू, आपला गाव पहिला. काम तर आपण रोजच करतो ना, असं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? अरे त्याच्या घराच्या जवळ एकदम असं चहा कट्टा आहे जबराट मध्ये. दिसतंय का ते किनारा घर. या नवरदेव माग. आता काय त्याला जागा सापडायची कशाला. या नवरदेव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली सकाळ? चलो लेट इज गो. चिंतामणी प्रवेशद्वार. आता चाललं आपण स्टुडिओला आपल्या. काय प्रत्येक वेळेस काय दाखवायची गरज नाही. शाळा सरकारी शाळा आहे पण जबराट आहे गाडी. समाधानला वेळ लागेल का याला?
लावर फोन परत म्हणून निघलास काय? हे सगळं सामान सेट करू जरा, हं? गुड मॉर्निंग. हा इथं पण द्यायची इच्छा नाही झाली. प्रेम इच्छा मध्ये झाली नाही का खराब झाली? 9 वाजतीलच निघायला. 9 नाही, हा 9 वाजतील. तरी पण ऑन टाइम पोहोच आपण. बरं. वा हा अरे बाळा, खेळून झाला ना, दरवाजा लावून घे. हा, नाही तर मग कुत्रे आतमध्ये जातात. अजित पण साईडने सगळं मोकळच रे. ऑल सेट, पूर्ण पॅक झालंय. लावू का? बघू, बघा, प्रॉपर सेट केलंय, फुल डिक्की भरली. हे कॅमेरा पण ठेवला. हा ओके. 2 माईक यूज करतो. 2 कुठे आहेत? समा सर बसा तुम्ही पुढं. हां हां बसा ना. समा याचं स्टँड कुठे आहे? तू बघितलेलं हे? हां काढू का? नाही राहू दे. हो चला येऊ काय? त्यावेळी आकांक्षाकडे द्यायचं का तुम्हाला? दुसरी एक देऊ का म्हणतो? काय वाय बाय बाय वाडी. सी यू सून. लवकरच भेटूत तुमच्या सेवेत. तुमच्या सेवेत. त्याची ताकद आहे. 20ची रेंज आली. 20ची रेंज आली. हायवेलाच ना. हा ऑफलाईन येतो. हा, ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काय फरक असतो? ए कितीच टाकतोयस? बरोबर. फुल करा. हां नॉर्मल पेट्रोल 0 हां. आता एवढेच खातर आहे ना आपल्याकडे फक्त. याच्यापेक्षा 1 रुपया येणार नाही. समजते? अरे सॉरी सॉरी. बघ बघ रे, तुझं दारा आपटला गाडी त्यांनी जाऊ पटलं, मी नाही. तू आपटला. मी एकदम स्लो आपण. अरे आमचं टाटा आहे ना, आमच्याकडे टाटा आहे ना. आमच्या ऐका आमच्याकडे टाटा आहे. ते कसं आहे, असं हायवे आहे त्याचं. त्याला हा, त्याला जीव लागतो थोडा. आणि तुमचं सारखं नाही ते. क्रॉसिंग जायचं आपण. हा जाऊ ना, पण जागा नाही त्याच्यामध्ये. एवढं सामान असतं बसून डिक्कीत. हा, नाही. काय पाहिजे? एक छोटासा ब्रेक घेतलाय. मस्त वडापाव भजी पार्सल घेतलेत. मी माझा डब्बा घेऊन आलोय. 2 चपात्या आणि चटणी. पडला आधार आहे. एक झोप झाली. 10 मिनिटं झोपलो असेल. 5-6 मिनिटं झोपलो असेल. अयो बोललो न्यूजपेपर आणलाय का समा? न्यूजपेपर आणलाय, प्लेट आणलाय. हां ओके. कारण की सांडलं ना. आणि टिश्यू पेपर आहे आपल्याकडे. कुठेही तेल काढत नका. हे घ्या. प्लेट आणला का तू? प्लेट पण आणले मग. असा वडापाव बरी पाव.
बाबू नॉन स्टॉप 4 तास चालून चालून कंटाळा आला. भोसले वाडा चांगलं की जेवण. कसं आहे दाब्यासारखं आहे का जेवण? नाही नाही हॉटेल नाही. दाब्यासारखं नाही. दाब्यामध्ये काय फरक असतो? डाब्यामध्ये खोबऱ्याची गिरवी असते, हां इथं कांद्याची गिरवी असते. खोबरे चांगली आहे कांदी चांगली. कांद्याची हां का बरं? खोबरं आमचं 2 कडक 2 नॉर्मल. आणि भाजी काय सांगितली? अख्खा मसूर, पनीर मटर मसाला, अख्खा मसूर, पनीर मटर मसाला. मटन बिटन नको, व्हेज खाऊ. तुम्ही तर रात्री होतं त्यांच्या इंस्टाग्रामचं किती सर दाखवा एकदा परत डॅशबोर्ड तुमचं सर. डॅशबोर्ड हे जास्त तर रात्री जर लाईव्ह असतात आणि आम्हाला आजपर्यंत काही दिसलं नाही कंटेंट. पण एवढं तुमच्या डॅशबोर्डला व्ह्यू कसं काय आहे आम्हाला एकदा सांगा ना प्लीज. मस्त असं जेवण झालंय. जबरदस्त क्वालिटी 1 नंबर होती. आता डायरेक्ट 2-2.5 तासाचा प्रवास आहे. कसं होतं जेवण पोरांनो? आज ना चला बाय बाय. मस्त झोप झाली आहे. किती वर्षानंतर उघडले ते? बाकी राहिले फक्त 32 मिनिटं. 32 मिनिटावरती आलेलं आहे. मस्त एक लोकेशन दिसलं आता. गाडी थांबवली आहे. खतरनाक असं वातावरण झालंय. आणि ती दिसलंय आम्हाला काय काजूचं झाड. एक काजू भेटलाय. काजूचं झाड आहे. सेम टू सेम आपल्या गावाकडे बिबे जसे असतात ना तसंच झाड आहे. पानं वगैरे सगळे सेम येतात. थोडं फरक आहे. बाकी सगळं सेम आहे. चलो चला रे पुढे. इथं काय होतं काय माहिती. ज्वारी दिसते का बाजरी काय माहिती. कोकणात आलोय आपण. कोकणात म्हणजे कोल्हापूर थोडंसं मागे राहिलं. त्याच्या पुढे आलोय आपण थोडंसं. मी खूप खतरनाक असं वातावरण झालंय बाहेर. आणि फुल भारी वाटतं एकदम लोकेशन वातावरण. अवघ्या 32 मिनिटं आपण पोचतोय. फिलिंग जबरदस्त आहे. मस्त झोप झाली. हे दोघं पण झोपले होते. आम्ही पण झोपलो होतो. काय गाडी चालते होताडाक माणसाला झोपून द्यायला काहीच नाही. टमटम चालू सवय झाली यांची. हा तसंच झालंय विषय तेव्हा. बोला काहीतरी बोला जरा. काय नाही आता जवळ आलंय. सकाळची बजा आहे प्रॉब्लेम जरा त्याच्यामुळे 2 माणसं बजामुळे गेलेले आहेत कामात नाही काय. हे सगळेचे सगळे काजूचे झाड आहेत. काजू बदाम काजूचे आहेत रे फक्त. बदाम नाही. काय तरी बोलू नको ग. बदाम इथं कुठून यायचं बाबा. चिमणी काजू कशाची कारखानाकडे साखरेचा. अरे 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 खड्डा होता दिसला होता म्हणून टाकला मी. हे बघा हे कोकणातले घर आहेत. सेम टू सेम कौलारू घर. आणि म्हणजे हे कोल्हापूरचं काय मेळच लागणार नाही त्याच्या मारी.
कॉपी करून आणलाय का? हा कॉपी पेस्ट केलाय का इथे? काय आजीला विचार काय आहे आजी? आजी काय हे कोकण आहे की कोल्हापुरी? चला 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 सर चला. विद्या मंदिर तिरवडे, विद्या मंदिर तिरवडे. हा हा हिच्या गावात इथं माणसं हेल्मेट घालून आला आणि पुतळा हेल्मेट घालून बसलाय. तुला कोण ठोकताय रे? बाबा 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 साईड, बाबा 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 साईड, बाबा साईड. गाडी माग घे आणि इथं इथं वरती लाव. मागच घे सरळ डायरेक्ट दाबून लाव. घे मागे घे मागे घे मागे. आपण पोचलो नवरदेवाच्या घरी आता जस्ट. हा इकडं घे इकडं. हा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. जांभळं फळ नाही भेट रे, शेंगे. बस 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 बस. नवरदेव आले. पाटील पाटील शुभ विवाह. नमस्कार. तुमच्या गावात तुमचं स्वागत आहे. हे माझं गाव नाही, माझी सासूरवाडी आहे. हा माझं गाव लांब. अच्छा. माझं गाव इथनं समवेअर अराउंड 40 आणि मेन किलोमीटर. आता हळद आपली तुमची इथं लागणार हा बरोबर. हो. आणि त्यांच्या हळद तिथं पुढे. तिची वाळ तिकडे होणार. येताना मांडव दिसला हा. तिथे. जबरट असं वातावरण आहे बोलतो. ऊस आणि काजू. सगळं ऊसानी कवड. हे नाही माहित. मी पण पुण्यातच मोठा झालेलो आहे. माझं नेटिव्ह जरी इकडचं असलं ना, मी लहानाचा मोठा पूर्णपणे पुण्यात झालो. हे पूर्णपणे ऊसानी सगळा ऊस आहे. कवड एकदम. ऊसात बिबट्या वगैरे नाही ना? नाही येणार, डोंट वरी. आता सुट्टीवर गेले ते. सध्या सुट्टीवर आहेत ते. हा. मागे पूर्ण डोंगर, जंगल, डोंगर. ओके. त्यांनी गाडी लईच लांब लावली बो. ठीक आहे. हा. ओके. त्याच्यामुळे इकडच्या बाजूला फणस पडलाय. नाही ते सडलेलं आहे ऑलरेडी. चढलंय. हा बरं मला एक समजलं नाही, आपण नेमकं कोल्हापूरमध्ये की कसा विषय? हा जिल्हा कोल्हापूर आहे बरोबर. पण तुम्ही लाईक ऑलमोस्ट तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याची बॉर्डरवर आहे. हां इथनं खाली जरासं उतरलं ना तुम्ही, हा. मॅक्स एक 15 किलोमीटर, हा. 15 ते 20 किलोमीटर हां. तुम्ही कोकण विभागात एंट्री घेताय. अच्छा. जे तुम्ही कोल्हापूरच्या बॉर्डरवर आहे. म्हणजे कोकणीचा सगळा एरिया. हा ह्याला तू कोकण म्हणू शकतो. हा. फक्त हा काय म्हणू शकतो आपण, पॉलिटिकली हा भाग कोल्हापूरचा हिस्सा आहे. ओके. पण तसा जिओग्राफिकली बघायला गेलास तर हा कोकण. कोकणचा हिस्सा. कुठे? चल ही गाडी घालू त्याच्यात. कुठे जायचं? कुठे जायचं? दाखवतो. लय भारी हा. आपण भाई आंबा पण एक पिकलेला आहे. कांद्याचं रोप आहे. भाताचं. हां 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 भाताचं रोप आहे. आजी थांब, दगड नाही मारायचं ना ते. अरे बापरे, हे जास्वंदी झाड बघा. म्हणजे दारात आपण लावतो जास्वंद, तिला बळबळ एकदम पाणी घालून काळजी घेऊन घेऊन त्याला फुलं येतात. असा विषय आलाय. काय म्हणते तुमच्याकडे याला? ह्याला सडेसोक. आमच्याकडे पिचुरंडी म्हणतात. त्याचं ते मटकुले बनवतात. अच्छा. आणि ह्याला ते काळ काळ लागतं खायचं. हां म्हणून हां. ए बाबा ए ह्याच्या म्हणणं 10 मिनटं, आजीचे म्हणते 15 मिनटं. आपण बघू नदी किती मिनटं लागतोय. तर अशा प्रकारे हा नदीवर जायचं आपल्याला. आपले माणसं दुसरे आहे ना, ते लय स्वस्ते आरामशीर. आपला घरचा एवढं काय माहिती कुठे आले फिरायला. चला शूटला आले तुम्ही. बाबा आगेमुळे नाही, पण ते आगेमुळे अरे आगेमुळे ना त्याला वरून हे असतंय. या की आगे मावळ दिसलं यांना. हे भुतायला कुठं आणलंच नाही पाहिजे असलं. बघा हे आगेमुळे ना वरून त्याला कवर. माशी बघा केवढी आहे त्याची ती. हा ठीक ठीक. आगे मावळ आहे का? साधं आहे, तुम्ही चेक करा. कसलं आहे वातावरण ऊसाचं एकदम. दोन्हीकडून ऊस, इकडून ऊस, इकडून ऊस.
आपण चाललोय. आपण आता आलोय कुठे? कोकणात. पण कोकणात न म्हणण्यापेक्षा आपण जास्त करून म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे हा, त्याच्यामध्ये पण मेन पट्टा हा कोकणी आहे. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती आपल्या, तर नक्कीच आत्ता सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. याच्यामध्ये पूर्ण आपण एक दाखवतोय वेडिंग शूटला जाताना आम्ही चौघं फोटोग्राफर आहे सोबत, कसं मी एन्जॉय करतोय, काय कसं काम करतोय, सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. तर स्वागत आहे तुमचं. आता आपण चाललोय एका ठिकाणी नदीकडे. 1 तासाचं टायमिंग आहे आपल्याकडे. गुरुम बोलला की 1 तास लागेल थोडंसं आवरायला आम्हाला, तोपर्यंत तुम्ही थोडंसं जरा फिरून येऊ शकताय. तरी बनवलेलं आहे ते बघू एकदा. त्याला काय म्हणते तुला? हो भारी. तुम्ही जे शहरामध्ये विकत घेता, म्हणजे आम्ही पण थोडक्यात शहरामध्ये आपण जे विकत घेतो ते गावाकडे नैसर्गिक आणि नॅचरली पद्धतीने आपण ते यूज करू शकतो आणि त्याचा एन्जॉय घेऊ शकतोय. एकदा केमिकल, नो केमिकल. तिकडं शहरात कसं त्या ट्यूबमध्ये भरलं असतं, ते केमिकल युक्त पूर्ण असतं. ते छोटेच होतात बबल्स, पण छान आहे ते. मोठे पण होतात. होतात मोठे पण आलो नदीपर्यंत. बांबूची झाड आहेत सगळे. भाई रिस्क आहे. अननोन प्लेसवरती आलो आहे आपण. थोडीशी डर तो लग रहा है. झालं का? बघून झालं नदी. नदी बघायची मागापासून हात लावलाय. निघले आता रिटर्न. आता डायरेक्टली घरी. हॅलो, इथपर्यंत आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. मजा केली. पुण्यातून डायरेक्टली आपण कुठे आलोय? कोल्हापूर आणि मिनी कोकण दोघांचं कॉम्बिनेशन असलेल्या ठिकाणी आलो आपण. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त कंटेंट येणार आहे पुढे पण. स्टे ट्यून. बाय बाय. इथपर्यंत आपला ब्लॉग कंप्लीट झाला आहे. इथपर्यंत आपला ब्लॉग कंप्लीट